आम्ही आलो खत द्यासाठी. बापू लागला पोतं सोडाले. तर तिकडे एक सुमित्रा सोबत तिकडं बाया आहे. तिकडं पोतं आहे. ते पोतं आणण्यासाठी चाललो मी आता. खत न्यायला लागते ना पोत्यामध्ये. आणि खत देण्यात आमचा दिवसभर पहा आमचा व्हिडिओ. आता लोकांना खत देऊन टाकले. आता पाणी गेलंच. आमचं खत राहिलं द्यायचं. देतो म्हणतो आता. आलं तर बरोबर पाणी खाताळांच्या लोकांच्या खातावर गेले आता पाणी. आता आमचं लागते का नाही लागत मला माहीत नाही. आता पाहू आता जे होईल ते. हे बघा आता बायाने असे बाणे चढवले असे. आता खत द्यायचं आहे म्हणून हे असं. कुठे सुमित्रा चुमडी हां देऊन येतो आता. हे आता मी चुमडी घेऊन चाललो. आता मी हे बघा हे चुमडी घेऊन चाललो आता मी तिकडं बापूकडे. हां बापू लागला आता खत काढाले याच्यामध्ये ह्या चुमडीमध्ये खत भरून तिकडे नेतो बायाकडे. खत टाकता आता वट्यामध्ये. हे बघा ह्या बाया आल्या पहा आमच्या वावरात. हे 10-26 खत. हे आमचं वावर आहे. आणि हे आमची पराठी गल्ली येथपर्यंत. बापू तिकडून आणता खत. लावण खत. लागलं आता खत देणं आमचं. अशा प्रकारे टोकन पद्धतीनं खत देत आहे. चालू आहे आता खाद्याने भावांना. आता कसं आहे आता गोष्ट. या बाईचा मुलगा बिमार आहे म्हणजे उलट्या करत आहे. पण बाई हे येतं आली कामाला. कारण तर कसे 2 पैसे होईल बा आपल्या जीवाली. तर तेवढंच जीवाली आपल्या पोराबाला कामी येईल. ही यामागची भूमिका आहे या बाईची. कसं आहे घरवाला नाही. खतरनाक बिमारीमध्ये घरवाला चालला गेला. तसं या बाईचा घरवाला नाही आहे. पण या बाईचं सध्या कोणी बिमार नाही. पण या बाईचं बिमार आहे. पण नोकरीमुळं म्हणजे पैशाची कमतरता आहे. ते 2 पैसे भेटून पहा तेवढं जीवन जगता येईल. पोरायला जगवता येईल अशी भूमिका राहते खेड्यातल्या लोकांची. म्हणून तुम्ही ह्या बायाला जास्तीत जास्त लाईक मारा. जे पैसे होईल या व्हिडिओमार्फत तेवढे पैसे या 2 बायाला मी देतो. मी करा जास्तीत जास्त लाईक करा. आणि हा व्हिडिओ संपूर्ण पहा. आमचं खत देणं चालू आहे. तर इकडे चालू आहे बायाचं खत देणं. तर तोपर्यंत मी आता खत आणण्यासाठी चाललो. आणि येतं गड्डे आहे. कसे फसते गड्डे आहेत भावांनो. चिखल आहे येतं असे बघा. येतं चिखल होऊन येतं फसते. तर जपून चालावं लागते. तिकडं आहे बापू तिकडं खत ठेवून आहे. बापू तिकडून खत आणत जाते. मी तिकडं बायाला खत पुरवत जातो. तर आता मी तिकडे चाललो खत आणण्यासाठी. म्हणजे तिकडे बायाला खत नेऊन द्यायचं आहे. बघा भावांनो आत्तापासूनच डुकरं चालू झाले. हे बघा खुऱ्या डुकराच्या दिसते तुम्हाला. पाहून घ्या तुम्ही. हे बघा डुकराच्या खुऱ्या पाहून घ्या तुम्ही. आत्तापासून चालू झाले डुकरं. आता या आमचा कापूस ठेवायचा हो का नाही आम्हाला माहीत नाही. गेली अशी कसं नुकसान करून टाकली कपाशी तुम्हाला माहीतच आहे. संपूर्ण निकाल लावून टाकला आमच्या कपाशीचा. आता आमचं खत देणे चालू आहे. मला माहीत नाही. सुमित्रा आता खत देते त्याला सांगायला लागली. हे बघा इथं खुऱ्या म्हणे डुकराच्या म्हणे. तर मला दिसलं. मला आता लई लफडं आहे आता भावांनो. आता आमचं खात 8 पतस आलं. बापू तिकडं बकरीची सोय करत आहे. 2-3 दिवस झाले आमच्या बकऱ्या बांधूनच आहे. हे एकच तास राहिलं. आणि त्यात बाया तिकडं खात देत आहे. झालं निपटलंच. हे तुरीचं तास हो. येतं काही खात द्यायचं नाही. झालं आमचं खत भावांनो. आता हे बघा उरलेलं खत बाया टाकत आहे. आता झालं का आता सुमित्रा खात. हो जाऊ मग आता. का आता आम्ही आता हे पोते बांधतो. पोते येतो मग घराकडं. मग तुम्ही बायाच फास्ट काम करणार असल्यावर मग या बाईची तब्येत बाईच्या मुलाची तब्येत खराब आहे भावांनो. मग
ते फास्ट काम केलं बायानं. हे बघा, हे आमचं खताचा बेड आहे पाहिजे तर खत ठेवून आहे. आता याचं खत थोडंसं उरलं खत तिथे ठेवून दिलं. आता याला बांधतो. आता दोरी आणली, मग जातो आम्ही घराकडं. बाई आता जाईन आता आपल्या घरी. तुम्ही तर तिकडून आणत्या सामान बाया तिकडं वाट पाहून राहिले आता घराकडे जासाठी. आणि आता बापू आता बांधू लागले, मग बांधतो आम्ही, जातो घराकडं. बापू वर चालला, डाळ तोडताय. तेव्हा तोडून नको म्हणजे म्हणलं एवढ्या झाडावर तर चालला पाहिजे, एवढा उंच झाड आहे पाहिजे. बघ एवढं झाड उंच आहे. आणि हे शेततळ आहे पाय. त्यावेळेस मी याचा एक व्हिडिओ काढला होता, एक मस्त चालला व्हिडिओ. डाळ घेताना या झाडाचे साप माप दिसला होता तिथं, सापाची कात असतं, लई गोष्टी होत्या. चांगला चालला होता तो व्हिडिओ. खत देणं झालं आता आमचं. सुमित्रा गेली घराकडे. आता पाण्याची वाट आहे. पाणी आता खातावर. लोकांची खातं जिरून गेली, आमचं खात राहिलं तसंच चिराचं. वाट पाहता होता पाण्याची. तर बापू हे डाळ माझा तोलले का जातो घराकडे. थोडीशी आहे तोडून तिकडं डाळ ठेवून, तिकडं आहे ठेवून, थोडीशी लागते, जातो मग. हे झाले का तर आम्हाला सापसुद्धा दिसला होता या झाडावर. हे कोणतं तरी याचं झाड होतं. या झाडावर मोठा सापाची खोस होती. ते सुद्धा दाखवलं होतं तुम्हाला एकदा. आमचं कुटुंब विलोक्स नावाचं आमचं एक लोकप्रिय चॅनल आहे. त्याच्यावर तो मी व्हिडिओ टाकला होता. आता त्याच्यावर मी जास्त काम का करत नाही तुम्हाला सांगतो पाय. त्याच्यावर मी लहान व्हिडिओ टाकून ते चॅनल खराब झालं. मोठे व्हिडिओ चालत नाही अजिबात. लहान व्हिडिओ पाहणारे मोठे व्हिडिओ आवडत नाही. म्हणून त्याच्यावर मी आता व्हिडिओ टाकणं बंदच करून टाकलं. म्हणून हे एक नवीन चॅनल काढलं होतं. आमचं कुटुंब विलोक्स या चॅनलची कमाईसुद्धा चालू झाली होती. परंतु नाही लाजस्तो आम्हाला ते चॅनल सोडावं लागलं. म्हणून तुम्ही आमच्या या नवीन चॅनलला सपोर्ट करा आणि पहा संपूर्ण व्हिडिओ आमचा. चांगलं काढ बापू. हा खतरनाक काम राहते भावानं हे डाळ काढणं म्हणजे. झाडावर चढ असं तसं लई गोष्टी राहते. आता असं खाली पाडायला लागते बा डाळ. असे हे काढले एवढे डाळ झालं भावानं. आता हे बघा, हे एक डाळ वजं आणि हे एक डाळाचं वजं, 2 वजे घेतले. जातो आता आपण घराकडे. आता चाललो आता भावानं आम्ही घराकडे. आता हे बा घेतलं डोक्यावर. आता समोरचं काही दिसत नाही आपल्याला. कुठं चाललो होतं. कोणकडे रस्ता काही पोटायला पाहत नाही. कोकडा बापू रस्ता हे इकडे रस्ता आहे आपला. हे बघा आता बापू चालला समोर. तर मी बापूच्या मागं जातो आता. असं घेतलं डोक्यावर. तर कसं वाटतं सांगा आता गावाकडचं जीवन. आवडते का सांगा. आवडल्यास लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करा. पाहत जावा आमचे गावाकडचे जीवन. नमस्कार.